मनाविरुद्ध झालेले लग्न भाग 64. हा नाही वेगळा शोधत होतो. तू बस मी शोधतो. अचानक त्याच्या मनात काय आलं काय माहिती. अरे बच्चू, मला फसवतोस काय? हवं तर हाच होता, पण मी जवळ आली की काही सुचत नाही याला. तुला थांब कशी मज्जा घेते. ती मनाशी बोलत होती आणि त्याच्या जवळ आली. तसं तो उभा राहिला. मग मी दुसरा टी शर्ट समोर पकडून म्हणाली, हा, त्यालाही कळून चुकलं की हिने सर्व टी शर्ट लपवले आहेत. त्यांनी नको असताना त्या टी शर्टला पाहून मान डोलवली आणि हात पुढे केला. पण ती मस्तीच्या मूडमध्ये होती. तिने त्याच्या हातात देत पुन्हा हिसकावून घेतला आणि त्याच्या लक्षात आलं. त्यानं काहीच न करता बेडवर गप्प बसून राहिला. तशी ती हिरमुसली आणि तिचा चेहरा पाहून तिला हाताने जवळ घेतलं आणि मांडीवर बसवलं. ती एका बाजूला दोन्ही पाय ठेवून त्याच्या मांडीवर बसली आणि गळ्यात हातांचा वेढा घातला. बोला मॅडम, आता काय झालं? कसली मस्ती सुचते? मगापासून तो बोलला आणि तिने त्याच्या केसात हात फिरवला. तुम्ही खूप अनरोमॅन्टिक आहात. आपण इथे कशाला आलोय आणि तुम्ही आपलं नुसतं लाजतात, ती तक्रारवजा म्हणाली. तसं त्यानं तिला, ओ असं आहे तर ओके, मग काय करावं लागेल राणी सरकार? तो तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून म्हणाला. तशी ती लाजली. मघापासून मस्ती करणारी ती त्याच्या राणी सरकार म्हटल्याने भारावून गेली. अरे, आता लगेच मूड बदलला. अवघड आहे तुमचं. आता तर खूप म्हणत होतीस ना, मग अचानक असं लाजणं? मगाशी मला कोणीतरी लाजता तुम्ही असं म्हटलं होतं, मग आता हे काय म्हणायचं? जे या गोडगोड गाडात लपलं आहे. राज तिच्या गालाजवळ येऊन हळूच म्हणाला, हो, हे लाजणं तुझे सखे, जीव वेडावणारे तुझ्या असण्याने. प्रिय फुलती, मनाचे रंग पिसारे तुझ्या काळ्या नयनात राणी. माझे नयन हे रमले तुझ्याजवळ येण्याने. सखी उमटतात अनंत शहारे. राजने तिच्या कानाजवळ येऊन डोळे बंद करून कवितेच्या रूपात आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ती स्तब्ध उभी राहिली. त्याच्या शब्दाने मोहरून गेली. ओंजळीत लपवलेले गाल गुलाबी झाले आणि गोड गोड लज्जास्पद हसू पसरले. त्यांनी तिचे हात पकडले आणि चेहऱ्यावरून बाजूला केले, तर ते डोळे मिटवून घेतले आणि ओठ थरथरत होते तिचे. हृदय 280च्या स्पीडने धावू लागले. काही वेळानं दोघं एकमेकात मिसळून गेले. त्यानंतर रूम सर्व्हिसची थाप दारावर पडली असं ऐकू आलं. तसं ते वेगळे झाले आणि माया चटकन खाली पडलेला टी शर्ट घेऊन बाजूला कोपऱ्यात जाऊन उभी राहिली, जेणेकरून कुणाच्या काही लक्षात येऊ नये. मायाला अजूनही त्याच्यासोबत होती. त्याचा टी शर्टला बोटात पकडून गुंडाळी करत होती. त्याला तिचा तो अवतार पाहून हसायला आलं. त्यांनी मागं जाऊन तिच्या कमरेवरून हात फिरवला, पुटावर नेला. तशी ती ब्लँक झाली. स्टॅच्यू होऊन त्याच्याकडे मोठे डोळे गच्च मिटवून स्थिर उभी राहिली. देवा, हे काय करतात? अनरोमॅन्टिक म्हटलं की लगेच शिकले की काय? रोमॅन्टिक होणार इतक्या फास्ट? हुशार आहेत बाबा. आहे, पण आता काय करायचं देव जाणे, माया मनाशी बडबड करत होती. त्यानं पोटात हसू दाबलं आणि हळूच तिच्या कानाजवळ गेला. थँक्यू मॅडम, माझा टी शर्ट शोधून दिल्याबद्दल. हळूच कानात पुटपुटला. तिच्या हातातील टी शर्ट खेचून बाजूला उभा राहिला. तिला काही समजायला वेळ लागला. तोवर त्याने टी शर्ट घातला. ती मात्र वेड्यासारखी तो काही करण्याची वाट पाहत होती. पण जेव्हा तो खाकरायला लागला तेव्हा ती घाबरली. तेव्हा त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला. तिने जीभ चावली. स्वतःच्या त्या विचारांवर हसायला आलं तिला. तिने वळून पाहिलं तर तो मस्त भिंतीला टेकून
तिला स्टेअर करत होता. त्याने एक भुवई उंचावली तसे तिने नकारार्थी मान हरवली आणि त्याने हात पसरवले तशी ती त्याच्या मिठीत गेली. एक विचारू, ती त्याच्या छातीवर हात ठेवून म्हणाली. 2 विचार, चालेल मला. तोही एकदम तिच्या केसात हात फिरवत म्हणाला. काल इतक्या वेळ मी मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होती, चॅट करत होती, तरी तुम्हाला संशय नाही आला. तुम्हाला मला जाऊन विचारावंसंही नाही वाटलं. तुमचा अधिकार आहे तो, पती या नात्याने. माया मनातील शंका व्यक्त करत बोलली. नाही, अधिकार नाही माया, त्याला संशय असं म्हणतात. जे नातं पोखरतो, जेव्हा डोक्यात असे विचार येतात, असे किडे तयार होतात, तेव्हा नाते तुटतात आणि हातात काही शिल्लक राहत नाही. मला भीती वाटत होती की तू झटकन कुणाच्याही जाळ्यात अडकशील, म्हणून मी शेवटी विचारायचं ठरवलं होतं. खरं सांगतो, पण संशय म्हणून नाही. मला संशय आला नाही, कारण तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. तो उत्तर देत म्हणाला. तिचे मन भरून आले. आपल्या नशिबावर हसू की रडू. तिला यावेळी आयुष्यात व्यक्ती निवडण्यात हसू की रडू हेच कळत नव्हतं तिला. अजूनही विश्वास बसत नव्हता की तिच्या आयुष्यात एवढं सुख, प्रेम, विश्वास, काळजी करणारं मिळालं आहे. याची ती असा विचार डोकावला, पण यावेळी तिला आधाराची मिठी खूप काही सांगून गेली. आलेल्या सुखाला कायम अबाधित राखण्याची जबाबदारी तिच्यावर होती, हेही तिला जाणवत होतं. कारण राज जेवढ्या प्रमाणावर तिच्यावर सुखाचा वर्षाव करत होता, त्याच्या दुप्पट तिला सुखी ठेवायचं होतं. राज एवढं प्रेम करता माझ्यावर, तिने प्रश्न केला आणि तो सुखद हसला. खूप जास्त सांगताही येणार नाही एवढं. तो तिच्या केसांवर बोटं फिरवत म्हणाला. अच्छा, मग दूर का पळतात माझ्यापासून? मी काय खाणार आहे तुम्हाला? वाघ नाही मी, असं लांब का राहतात माझ्यापासून? त्याची कॉलर फोल्ड करत मिश्किलपणे म्हणाली. वाटत नाही, पण वाघाची वाघीण तर आहेस आणि वाघाला तीच ताब्यात ठेवू शकते, हो ना? तो तिचे कॉलर जवळील हात पकडून बोलला आणि ती लाजून चूरचूर झाली. चला, काहीतरी तुमचे, मी आणि वाघीण खूप बोललात हल्ली, हां? असं नाही वाटत खूपच प्रगती झाली लवकर? ती त्याच्या गालावर चापट मारत म्हणाली. आणि काय करणार, माझ्या वाघिणीला हवा खूप लाजरा मुजरा वाटतो नवरा. आता शेवटी वाघाच्या प्रेस्टिजचा प्रश्न आहे. तो आपले केस टॉवेलने पुसत म्हणाला. खूप कडक आहे वाटतं तुमची वाघीण. जरा सांभाळून, पंजा मारत नाही तर खाऊन टाकेल तुम्हाला. तिने त्याच्या हातावरून टॉवेल काढून घेऊन स्वतःचे केस पुसत म्हणाली. आणि हा वाघ वाघिणीची शिकार व्हायला तयार असेल तर?